ती बैठक कुठे कधी झाली याची माहिती द्या, सुप्रिया सुळेंचं छगन भुजबळांना आव्हान। तर अंतरवालीतील दगडफेकीपूर्वी बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, यापुढे अशी वक्तव्य नको असे आदेश, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचं पालन करणार, गोपीचंद पडळकरांचं विधान। पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पडळकरांच्या वक्तव्याबाबत पवारांशीही फोनवरती चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, अशा भाषेतील टीका राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी, मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। निषेध करतो, त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी। शिवसेना आमदार राजेश मोरेंची संजय राऊतांना धमकी, आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंची धमकी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मनसैनिकांना कानमंत्र, निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। हिंगोलीत बंजारा समाज आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा बांधवांचा भव्य मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतूक कोंडीमुळे 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका। पुण्यातील केशवनगर भागात वाहतूक कोंडीचं शरद पवारांच्या पक्षानं घातलं श्राद्ध, अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला तरीही परिस्थिती जैसे थे। परीक्षा शुल्क वाढीविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एनएसयूआयचा आक्रमक पवित्रा, भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन, शुल्कवाढ हा विद्यार्थ्यांवरती अन्याय असल्याचा आरोप। उद्या संपूर्ण नाशिक शहरातील पाणी पुरवठा बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणी पुरवठा, 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। फास्ट आढावा। संजय राऊतांना घरात घुसून मारणार असल्याची धमकी शिवसेना आमदार राजेश मोरेंनी दिली। आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना ही धमकी मोरेंनी दिली। गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्यच आहे, पडळकरांच्या वक्तव्याचं मी कधीच समर्थन करणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। जबाबदारीनं बोललं पाहिजे असा सल्ला मी पडळकरांना दिलाय, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेची शरद पवारांनी दखल घेतली आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। ही भाषा आणि वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणार नाही, अशा शब्दात पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अशी टीका करणं हे कोणते संस्कार आहेत, अशी टीका मी राजकारणामध्ये पहिल्यांदाच पाहतोय, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली। पडळकर कोणाच्या इशाऱ्यावर बोलतायत, असा प्रश्न वडेट्टीवारांनी विचारला। पडळकरांनी जयंत पाटलांवर केली टीका योग्य नाही, भाजपच्या संस्कृतीला शोभणारी ही टीका नाही, सीएम त्यांना समज देतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अमोल मिटकर यांनी दिली। जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर बोलणं टाळलं, माध्यमांसमोर हात जोडत पडळकरांवर न बोलता जयंत पाटील निघून गेले। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये पोस्टरबाजी करण्यात आली। बॅनरबाजीमधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पडळकर यांचा निषेध करण्यात आला। हीच आहे का भाजपची आणि आरएसएसची शिकवण आणि संस्कृती, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला। गोपीचंद पडळकर यांच्याकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
सांगलीच्या जतमधील पंचायत समितीमधील अभियंत्याच्या आत्महत्येवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय. आत्महत्येला जबाबदार कोण यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर मोर्चे आंदोलनं सुरू झाली आहेत आणि यातून हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा, मनसेची ताकद आहे ती आणखी बळकट करा असा कानमंत्र राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला. युती आघाडी की बाकी काय ते नंतर सांगतो असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी विशेष रणनीती आखल्याचं दिसून येते. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली इथल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. विजयी होणार या आत्मविश्वासानं निवडणुकीची तयारी करा. ही निवडणूक म्हणजे आपली ॲसिड टेस्ट आहे. शिवसैनिकांच्या आणि तुमच्या भरवशावर आत्मविश्वासानं जिंकत आलो असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप केलं. या जात प्रमाणपत्र वाटपावरून वाद पेटलाय. या जात प्रमाणपत्र वाटपाला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि स्वतंत्र व्यक्तींच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांमध्ये थेट शिंदे समितीवर आक्षेप ठेवण्यात आलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेनं मावळमध्ये मोठे बदल केलेत. मावळ तालुका प्रमुख म्हणून काम करणाऱ्या राजू खांडभोर यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश नाईक विरुद्ध ठाणे शिवसेना संघर्ष पेटणार आहे. भाजप नेते आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारमुळे अधिकारी एकाच ठिकाणी खोळंबल्यानं जनतेच्या कामांना उशीर होतोय असा आरोप शिंदे गटानं केलाय. पुण्यात आयफोन 17 खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या आयफोन स्टोअरमध्ये पुणेकरांनी खरेदीसाठी रांग लावली. बीडच्या केसमध्ये ओबीसी समाजानं मोर्चा काढला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंनीही सहभाग घेतला. जालन्यात धनगर समाजानं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे. हिंगोली शहरामध्ये बंजारा समाज बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला. धाराशिवमध्ये आदिवासी पारधी समाजाची लोक ही हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरली. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी हजारो पारधी समाजातील महिला पुरुषांनी मोर्चा काढला. 2 तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अमरावतीच्या तिवसामध्ये पतीसोबतच्या वादातून महिलेनं पोटच्या मुलाला नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरिकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तातडीनं कचरा स्वच्छ करण्याची मागणी इथल्या लोकांनी केली. वाशिम जिल्ह्यातील जौळका गाव ते रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इथल्या लोकांनी दिला. चंद्रपूरच्या गडबोरी गावात बिबट्यानं 7 वर्षीय मुलावर हल्ला केला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. प्रशील मानकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. दरम्यान बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. भंडारा तहसील कार्यालय परिसरातील 3 दुकानांना आग लागली. आगीमध्ये दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर शहरातील द्वारकाधीश नगरात नागरी वस्तीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलं. तर ड्रेनेजच्या पाण्यामध्ये बसून शिवसेना, ठाकरे गट आणि स्थानिक महिलांनी आंदोलन केलं. पाण्यात बसून होडी सोडत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. जळगावच्या याबल तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,
असं आश्वासन सरकारनं पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये 5 इलेक्ट्रिक बसचं आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानं चोपडा आगाराला आतापर्यंत 20 बस मिळाल्या. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा प्रकल्प परिसरामध्ये शेतकऱ्यांना गेल्या 20 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. आम्हाला शेती करण्यासाठी रस्ता कधी मिळेल असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी विचारला. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठवडाभरापासून पाण्याचा ठणठणाट आहे. प्रसूती विभागातील महिलांसह रुग्ण नातेवाईकांची पाण्याअभावी परबड होतीये. त्यामुळे सर्वांनाच बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागतोय. सांगलीच्या जत तालुक्यामधील नदी, ओढ्या आणि नाल्यांवरील पुलांची उंची वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. पुलांची उंची वाढवा अन्यथा तालुक्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला. वागदर्डी धरणातून मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जात आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झालाय. नव्यानं तयार झालेल्या सांगली पेठ महामार्गावरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. महामार्ग बनवता असताना बेकायदेशीर टोलनाका आणि भूसंपादन करण्याचा घाट घालण्यात आलाय. बेकायदेशीरित्या जमीन संपादित केली जाते. त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नाही असा आरोप त्यांनी केला. चंद्रपुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला 27 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 30 सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा आणि पालखी काढली जाणार आहे. चीनमध्ये झालेल्या एशियन रग्बी स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात भारताकडून खेळणाऱ्या प्रणव विलास गावित याची बाघाळे इथं गावकऱ्यांच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली आणि सत्कार करण्यात आला. सर्व स्तरातून त्याचं कौतुक होतंय.